सध्या आहे ना, मी तुमच्याबरोबर छान मस्त चटपटीत अशा रेसिपी शेअर करते आणि त्याच्यामध्येच आज आणखीन एकाची भर पडणार आहे, तो म्हणजे विठ्ठल वडा. हां, आता आपण कट वडा पाहिलेला आहे किंवा आपण रेग्युलर वडापाव तर सगळ्यांनाच माहिती असतो. पण विठ्ठल वडा हा शब्द काहींना माहिती असेल, पण बऱ्याचशा जणांना हा नवीन आणि थोडासा वेगळा सुद्धा वाटेल. तशाच पद्धतीची ही रेसिपी सुद्धा भन्नाट अशा पद्धतीची आणि तुम्हाला सांगू का, खूप जास्त काही सायास नाहीये किंवा खूप जास्त काही वेगळं सामान आपल्याला याच्यासाठी आणायचं नाहीये. अगदी नेहमीप्रमाणेच साधी, सोपी, सहज तरीही चविष्ट अशा पद्धतीची ही रेसिपी आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. डायरेक्ट आहे ना, मी तुम्हाला विठ्ठल वडा कसा करतात ते शेअर करणार होते, पण याच्या अगोदर मी पाणीपुरीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली, त्याच्यासोबतच रगडा चाट सुद्धा शेअर केला आणि त्याच्यामध्ये मी जी चिंच गुळाची चटणी वापरली होती ना, त्याला खूप साऱ्या कमेंट्स आल्या की ताई आम्हाला ती चटणी सांगा कशी करतात. आणि या रेसिपीमध्ये सुद्धा आपल्याला चिंच गुळाची चटणी लागणारच आहे, तर म्हटलं चला आपण ती शेअर करूया. तर त्याच्यासाठी इथं मी ही चिंच भिजत ठेवलेली आहे. साधारण 1 तास झालं ही मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती आणि अशा पद्धतीने तुम्ही आता बघू शकता मऊसूद अशी झाली आहे. आता काय करायचं माहिती आहे का, आपल्याला ही हातानं अशा पद्धतीनं चुरून घ्यायची आहे, जेणेकरून काय होतं चिंचेचा जो सगळा कोळ आहे ना तो सेपरेट होईल. आता ही सगळी चिंच किंवा चिंचेचा कोळ जो आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं चिंचेच्या वरचं जे केसाळ भाग असतो किंवा ही आता चिंच मी डायरेक्ट आमच्या इथल्या समोरच्या चिंचेच्या झाडाचीच वापरली आहे, त्याच्यामुळे चिंचेच्या वरचं जे टरफलं आहे जे काही राहिलेले किंवा जो भाग आपल्याला वापरायचा नाही आहे तो सगळा सेपरेट होईल. त्याला जो भाग अनावश्यक आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आपण एक पॅन घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आपण चटणी तयार करणार आहोत. पण काय करायचं आहे, हा जो कोळ आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी इथं मी हा कप घेतलेला आहे आणि याच्यामध्ये हा कोळ मोजून घेऊयात. तर हा 1 कप, साधारण 1.5 कप आपला हा कोळ भरलेला आहे. 1.5 कपाच्या दुप्पट म्हणजे आपल्याला 3 कप इथे हा गूळ घ्यायचा आहे. तुम्ही गूळ कोणताही वापरू शकता जो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असेल तो. आणि आपण चिंच गुळाची चटणी करतो, पण ती थोडीशी गोड असेल ना तर तो पदार्थ पण छान लागतो, नाहीतर मग उगं त्या चिंचेच्या आंबटपणामुळे उगीच आपलं डोकं दुखतं. तर त्याच्यामुळे छान गोडसर अशी ही चटणी आपल्याला करायची आहे. साधारण एक 10 मिनिटांनंतर इथं तुम्ही बघू शकता गूळ जो आहे की नाही तो बऱ्यापैकी वितळला गेलेला आहे. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत, जसं की इथं ही आपण जिरा पावडर घेतलेली आहे 1 टीस्पून. त्यानंतर इथं 1/4 टीस्पून ही काळ्या मिरीची पावडर, चाट मसाला घेतलेला आहे 1/2 टीस्पून. त्यानंतर 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि मीठ. आता हे परत एकदा आपण छान असं शिजवून घेणार आहोत. आपली ही जी चटणी आहे ना त्याला छान शाईन येईपर्यंत, मस्त चकाकी येईपर्यंत आपल्याला ही शिजवून घ्यायची असते. तर साधारण एक 8 ते 10 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथं रंग बघू शकता. अशा पद्धतीनं छान मस्त असा आपल्या चिंचेच्या चटणीला रंग आलेला आहे आणि ही तयार झाली आहे हे ओळखण्याचं आणखीन एक साईन, रंग तर आहेच पण त्याच्यासोबतच चिंच गुळाच्या चटणीचा ठेल्यावरती गेल्यानंतर जो काही आपण म्हणतो ना सुगंध येतो ना, तसा सुगंध आपल्या किचनमध्येही दरवळतो. त्यावेळेस समजून जायचं की आपली चटणी तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते. वडे करण्यासाठी मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि आता पूर्ण थंड झालेले आहेत. तर याची ही साल काढून घेऊया. कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे इथे मी हे बटाटे अशा पद्धतीनं हातानं मॅश करते. हे बटाटे खिसणीनं वगैरे खिसायचे नाही, कारण की आपल्याला आहेत ना ह्याच्या अशा पद्धतीनं कुठेतरी तुकडे हवेत, कारण की हा वडा खाताना आहे ना मग ते फक्त मऊसूद असा बटाटा नाही तर कुठेतरी असा एखादा तुकडा पण दाताखाली आला पाहिजे. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण मोहरी टाकतोय. त्यानंतर आपण इथं जिरं टाकतोय. आलं लसणाची पेस्ट 1 छोटा चमचा आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरचीची पेस्ट. इथं फक्त हिरवी मिरची आहे, हे मी मिक्सरला अशी फिरवून घेतलेली आहे, ती टाकून घेऊयात. मिरचीचा कच्चेपणा अगोदर आपण घालून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण टाकतोय थोडीशी हळद आणि मग असे आपण जो बटाटा असा मॅश करून ठेवलेला होता की नाही तो टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ. व्यवस्थित असं हे सगळं आपण हलवून घेऊया. खूप सगळी हिरवी कोथिंबीर
आणि इथे आपलं वड्यासाठीचं जे स्टफिंग आहे ते तयार झालेलं आहे. हे स्टफिंग आहे ना छान मस्त झणझणीत करायचं बरं का. म्हणजे आपण जे म्हणतो की नाही पुरतं तिखट मीठ सगळं असावं. वडे जर आपले टेस्टी असतील ना तरच मग आपली पुढची रेसिपी सुद्धा अर्थातच खाण्यासाठी छान लागणार आहे. जर तुम्हाला अंदाज येतच नसेल तर सरळ आता खाऊन बघा. जर थोडंसं मीठ वगैरे कमी वाटलं तर तुम्ही इथे टाकू शकता. एका बाउलमध्ये आता आपण छान फ्रेश असं दही घेतलेलं आहे, अर्धा कप. आता याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, 2 टेबलस्पून पिठी साखर टाकायची आहे आपल्याला. किंवा दही तुमचं किती आंबट किंवा किती आपण कसं म्हणतो ताज आहे त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये पिठी साखर टाकू शकता. फक्त आपल्याला हे गोडसर असं दही करायचं आहे. छान असं हे एकत्र करून घेऊयात. आणि आपली आता पुढची प्रोसेस होतीये की नाही तोपर्यंत आपण हे दही मस्तपैकी फ्रीजला ठेवून देऊयात. म्हणजे छान असं हे थंडगार लागेल. कढईमध्ये आपण तेल ओतून घेतोय. इथं आपण बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, थोडीशी हळद, गरम मसाला घेतलेला आहे पाव टीस्पून, कोथिंबीर, सोबतच याच्यामध्ये आपण हा पाव चमचा ओवा टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हवं असेल की नाही तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी लाल चटणी देखील टाकू शकता बरं का. पण ऑलरेडी आपण जे वड्याचं स्टफिंग आहे की नाही ते तिखट केले तर त्यामुळे मी इथं स्किप केली आहे. इथं बघा हे अशा कन्सिस्टन्सीचं आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात आणि आपण हे जे स्टफिंग तयार करून ठेवलेलं होतं की नाही याचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे अगोदर. आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि सोबतच अगदी थोडासा लिंबाचा रस. आणि आता हे परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. मध्यम आकाराचे करूयात, खूप मोठा पण नाही आणि खूप छोटा पण नाही. तुम्ही असा गोल सुद्धा ठेवू शकता किंवा अशा पद्धतीनं बटाट्या वड्यांसाठी आपण जो करतो ना आकार तो सुद्धा आकार याला देऊ शकता. अशाच पद्धतीनं सगळ्या मिश्रणाचे हे मी वडे करून घेते. तर इथं आपले हे एवढे वडे तयार झालेले आहेत. आता आपण हे तळायला घेणार आहोत. तर त्यासाठी हे आपण तयार केलेलं बॅटर हे आहे ना मला थोडंसं घट्ट वाटतंय तर त्याच्यामुळे अगदी थोडंसं याच्यामध्ये पाणी ओतून घेते. खूप जास्त ही जाडसर आपल्याला लेअर नको आहे बेसन पिठाची, अगदी पातळ असं कोटिंग पाहिजे. चला तर आता याच्यामध्ये हे आपण डीप करून घेऊयात. तेल तर तापलेलंच आहे. बरं, तर इथं अशा पद्धतीनं आपले हे वडे तळले गेलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. आपलं हे जे बॅटर शिल्लक राहिलं आहे ना खरं तर आहे ना तुम्हाला सांगू का, मला बुंदी हवी होती पण मला बुंदी काही आता सध्या मिळाली नाही तर त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं हा जुगाड करते. आणि झाऱ्याने जर सोडायचं म्हटलं की नाही तर याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकली आहे तर त्याच्यामुळे ते अडकणार आणि त्या झाऱ्याने सुद्धा व्यवस्थित अशी बुंदी निघणार नाही. काही नाही, चवीला तर काय छानच लागणार आहे. फक्त एवढंच की थोडासा आकार लहान मोठा अशा पद्धतीचा राहतो. छान मस्त ही सुद्धा आपण कडक काढून घेऊयात. आपण मग अशी थोडीशी तुम्हाला पातळ जाणवत होती ना, आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर ही चटणी आपली छान घट्टसर अशी तयार झालेली आहे. ज्यावेळेस तुम्ही पाणीपुरीसाठी करता ना तर याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि थोडीशी पातळसर अशी करायची ही. पण आता आपल्याला चाटसाठी हवी तर त्यामुळे ही अशाच पद्धतीची आपल्याला लागते. तर अशा पद्धतीची ही पुदिन्याची चटणी आपली तयार झालेली आहे. तर इथं आपण हा एक वडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने याला फक्त कट मारून घ्यायचा आहे की जेणेकरून आपण जे वरनं चटण्या वगैरे टाकणार आहोत ना ते आतमध्ये पर्यंत जाईल. याच्यावरती आपण तयार केलेली ही चिंच गुळाची चटणी, त्यानंतर पुदिना चटणी, मस्त असं फेटलेलं हे गोडसर दही, हे आपण आत्ता तयार केलेली बुंदी, त्यानंतर एकदम बारीक असा चिरलेला हा कांदा, कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी ही शेव. चला तर मग अगदी चटपटीत अशा चवीचा आपला हा विठ्ठल वडा तयार झालेला आहे. टेस्ट करून बघूयात.
अहो वहिनी मला बोलवलं आणि तुम्हीच खायला लागला. हा, taste बरोबर आहे. करायला. नाही नाही, ह्या सगळ्याच्या नादात ननंदबाई घरात आल्या त्या विसरले. अगोदर त्यांचा मान. टेस्ट करून सगळ्यांना सांगा की छान कसा दिसतंय झालेला. बरं. मस्त झालंय. थँक्यू. छान झालंय खरंच. बरं, तुम्हाला काय वाटतंय वडा खाल्ल्यानंतर? हॉटेल सारखी फील येते. छान झालंय खरंच. मस्त चटपटीत असा वडा आमच्या ननंदबाईंना तर आवडला. तर ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा. मला विश्वास आहे तुमच्या घरच्यांना सुद्धा आवडेल. आपण रेग्युलरली वडापाव वगैरे खातोच, पण त्याच्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या चवीचा आहे. आणि चाट आंबट गोड. आंबट गोड अशा चवीचा आहे आणि सोबतच तिखट सुद्धा. आणि आपण कसं म्हणतो, चॅटचे जे वेगवेगळे प्रकार असतात ना, तर त्याच्यामध्येच हा मोडतो. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला आवडेल. चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच छान छान रेसिपीज सहित. तोपर्यंत बाय.